आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 43 वरील इलिस्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर 8. पाहूयात प्रॉब्लेम काय देण्यात आलेला आहे. नेने अँड काने आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 6:4. नेने आणि काने हे दोन पार्टनर्स प्रॉफिट आणि लॉस हे 6:4 या रेशोमध्ये शेअर करतात. तर या ठिकाणी आपल्याला रेशो देण्यात आलेला आहे 6:4. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो prepare trading and profit and loss account for the year ending and balance sheet as on that date. तर अशा रीतीने आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटवरून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. तर सुरुवातीला ट्रायल बॅलन्समध्ये आपण रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करतो. तर या ठिकाणी आपल्याला रिटर्न्स देण्यात आलेले आहेत. डेबिट बॅलन्समध्ये 5,500 आहेत आणि क्रेडिट बॅलन्समध्ये 3,500. डेबिटमधले रिटर्न्स हे सेल्स रिटर्न असतात आणि क्रेडिट बॅलन्समधले रिटर्न्स हे परचेस रिटर्न असतात. त्यामुळे या दोन्हींची टिकमार्क होणार आहे, एक सेल्सवरती आणि एक परचेसवरती. त्यानंतर हिडन ॲडजस्टमेंट कोणती आली आहे का ते चेक करायचं. तर या ठिकाणी आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट आली आहे रेंट, तर त्यावरतीही टिकमार्क होणार आहे. रिटर्न्स आणि हिडन ॲडजस्टमेंटच्या टिकमार्क्स करून झाल्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यावरून आपल्याला टिकमार्क करायचे आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आली आहे क्लोजिंग स्टॉक, त्याची टिकमार्क कुठेही होणार नाही. नंतर आउटस्टँडिंग वेजेस आणि सॅलरी आलेला आहे, तर या दोन्हींवरती टिकमार्क होणार आहे. तर पहिल्यांदा आलेत वेजेस आणि नंतर आहे सॅलरी, तर या दोन्हींवरती टिकमार्क होईल. पुढची ॲडजस्टमेंट कोणती आली आहे बघा, डेप्रिसिएट मोटर व्हेइकल, तर मोटर व्हेइकलवरती एक टिकमार्क होईल, मोटर व्हेइकल. पुढची ॲडजस्टमेंट चेक करूयात. राईट ऑफ बॅड डेब्ट्स 5,000 अँड प्रोव्हाइड RDD ॲट 5%. तर या दोन्ही ॲडजस्टमेंट या डेटर्सवरती सोडवले जातात, म्हणून डेटर्सवरती या दोन्हीची टिकमार्क होणार आहे. तर संडे डेटर्सवरती टिकमार्क होईल. शेवटची ॲडजस्टमेंट आली, काने विथड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर पर्सनल यूज. कानेने स्वतःसाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी गुड्स विथड्रॉ केले 7,000चे. तर ही ॲडजस्टमेंट कुठेही ॲड किंवा लेस होत नाही, त्याच्यामुळे याची टिकमार्क होणार नाही. तर अशा रीतीने आपल्या सर्व टिकमार्क्स करून झालेल्या आहेत. आता आपण सुरुवात करणार आहोत पोस्टिंगला. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा लेजर फॉर्मॅटमधील ट्रायल बॅलन्स देण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ज्या पद्धतीने अकाउंट्स देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने आपण त्याचं पोस्टिंग करत जाणार आहोत. डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस हे एकत्र आपल्याला देण्यात आलेले आहेत. सुरुवातीला आले बघा कॅपिटल, नेने 15 लाख आणि कानेचा आहे 10 लाख. याचं पोस्टिंग होणार आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 15 लाख आणि 10 लाख. पुढे आलेत संडे डेटर्स. संडे डेटर्स ही आपली ॲसेट आहे आणि याचं पोस्टिंग इनर कॉलममध्ये करावं लागणार आहे. त्यामुळे ॲसेट साईडला संडे डेटर्स, इनर कॉलममध्ये 4,50,000. पुढे आलेत संडे क्रेडिटर्स 3 लाख. ही आपली लायबिलिटी असल्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. तर संडे क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला 3 लाख. पुढे आलेत रेंट 10 मंथ्स. ही आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे. आता याचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट इनर कॉलममध्ये 10,000. पुढे आला स्टॉक. ट्रायल बॅलन्समधले स्टॉक हा आपला ओपनिंग स्टॉक असतो, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 5,35,500. पुढे आलेत प्रीमायसेस. प्रीमायसेस ही आपली ॲसेट आहे, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला प्रीमायसेस 8,50,000. पुढे आले सॅलरीज. सॅलरीचं पोस्टिंग होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी इनर कॉलममध्ये 50,000.
पुढे आले डिस्काउंट. आता या ठिकाणी बघा डिस्काउंट डेबिट बॅलन्समध्ये देखील आलेत आणि क्रेडिट बॅलन्समध्ये देखील आलेत. आता डिस्काउंट पोस्टिंग हे जर डेबिटमध्ये डिस्काउंट असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होतात आणि डिस्काउंट क्रेडिट बॅलन्समध्ये असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात. तर डेबिटचे पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार आहोत आणि क्रेडिट बॅलन्सचं पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट 800 रुपये आणि क्रेडिट साईडलासुद्धा बाय डिस्काउंट 950. नंतर आले मोटर व्हेकल. हे आपले ॲसेट आहे म्हणून याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलममध्ये. ॲसेट साईडला मोटर व्हेकल इनर कॉलममध्ये 3,70,000. नंतर आलेत सेल्स. सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होणार आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स इनर कॉलममध्ये 8,40,500. नंतर आलेत परचेस 6,40,500. परचेस होतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेस 6,40,500 इनर कॉलममध्ये. यातून रिटर्न्स लेस होणार आहेत. पुढे आलेत वेजेस. याचंही पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस इनर कॉलममध्ये 10,000 कारण याच्यावरती आपल्याला आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट करायची आहे. पुढचा पॉईंट आला आहे ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑफिस एक्सपेन्सेस 20,000. नंतर आलेत बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली लायबिलिटी आहे त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000. पुढे आलेत रिटर्न्स. डेबिट बॅलन्समधील रिटर्न्स हे सेल्स रिटर्न आहेत त्यामुळे आपल्याला ते सेल्समधून लेस करावे लागतील आणि क्रेडिट बॅलन्समधील रिटर्न्स हे परचेस रिटर्न आहेत त्यामुळे ते परचेसमधून लेस करावे लागतील. आता दोन्ही रिटर्न्स हे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला लेस करावे लागतात. ट्रेडिंग अकाउंटला सुरुवातीला आपण सेल्समधून लेस करूयात. लेस रिटर्न्स 5,500 आउटरला येतील 8,35,000. दुसरे रिटर्न आपण परचेसमधून लेस करणार आहोत. लेस रिटर्न 3,500 आउटरला येतील 6,37,000. तर अशा रीतीने दोन्ही रिटर्न्सचं पोस्टिंग झालेलं आहे. आता लक्षात ठेवा या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हा एक नवीन पॉईंट आलेला आहे. आता प्रॉव्हिडंट फंडचे जवळपास 4 अकाउंट्स असतात आणि त्या 4 अकाउंट्सचं पोस्टिंग कुठं कुठं होतं हे आधी आपल्याला सुरुवातीला लक्षात ठेवलं पाहिजे. तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडबद्दल जी 4 अकाउंट्स येतात त्यांचं पोस्टिंग कुठं होतं त्यांची पोस्टिंग्स या ठिकाणी मी दिलेले आहेत. तर फक्त प्रॉव्हिडंट फंड आल्यास त्याचं पोस्टिंग लायबिलिटी साईडला करायचं. नंतर इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड हे अकाउंट आल्यानंतर याचंही पोस्टिंग लायबिलिटी साईडला करायचं. तर लक्षात ठेवा प्रॉव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट या दोन्हींचं पोस्टिंग लायबिलिटी साईडला होतं. नंतर आले प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. लक्षात ठेवा प्रॉव्हिडंट फंड आपण इन्व्हेस्ट केलेला असतो आणि ही आपली इन्व्हेस्टमेंट असते म्हणून ती जाते ॲसेट साईडला. आणि चौथा पॉईंट येतो किंवा चौथा अकाउंट आहे कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. कॉन्ट्रीब्युशन हा शब्द आला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करायचा. तर अशा रीतीने प्रॉव्हिडंट फंडबद्दल जे 4 अकाउंट्स येतात त्यांचे या ठिकाणी काय करायचे आहेत आपल्याला पोस्टिंग करायचे आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला आलेत प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 8 लाख. नंतर आलेत कॅश इन हँड. ही देखील आपली ॲसेट आहे. कॅश इन हँड ॲसेट साईडला 40,000. नंतर पुढे आलेत प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. यामधील शब्द आहे कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन आलं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करायचं. तर प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन
प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला 1,00,000. पुढे फक्त प्रॉव्हिडंट फंड आलेला आहे आणि त्याचा बॅलन्स आहे 2,80,000. लक्षात ठेवा, प्रॉव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट या दोन्हींचा बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतो आणि क्रेडिट बॅलन्स असल्याकारणाने या दोन्हीचं पोस्टिंग लायबिलिटी साईडला करायचं. प्रॉव्हिडंट फंड 2,80,000 याचं पोस्टिंग आपण लायबिलिटी साईडला करणार आहोत. प्रॉव्हिडंट फंड 2,80,000. त्यानंतर कॅश ॲट बँक आलेला आहे. कॅश ॲट बँक ही आपली ॲसेट आहे, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. कॅश ॲट बँक 2,00,000. पुढे इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट याचा बॅलन्स क्रेडिटमध्ये आहे 42,000, त्यामुळं हे देखील लायबिलिटी साईडला जाणार आहे. लायबिलिटी साईडला इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 42,000. पुढे आले ड्रॉइंग. नेण्याचं ड्रॉइंग आहे 20,000, काढण्याचं ड्रॉइंग आहे 15,000. ड्रॉइंगचं नेहमी पोस्टिंग कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला होतं. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग 20,000, 15,000. नंतर आले बॅड डेब्ट्स 3,350. बॅड डेब्ट्सचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ओल्ड 3,350. नंतर आहेत RDD. ट्रायल बॅलन्समधील RDD नेहमी प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करायचे. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 3,700. तर अशा रीतीने आपले ट्रायल बॅलन्समधील बॅलन्सेसचं पोस्टिंग करून झालेलं आहे. ट्रायल बॅलन्समधील सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला सोडवायची असते हिडन ॲडजस्टमेंट. तर या ठिकाणी रेंट ही हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. रेंट फॉर 10 months 10,000. 10 महिन्याचं रेंट हे आपण 10,000 भरतो. आता लक्षात ठेवा, आपलं फायनल अकाउंट हे 12 महिन्यांचं असतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पूर्ण 12 महिन्यांचं रेंट भरावं लागणार आहे. आपण फक्त भरलो आहे 10 महिन्यांचं, अजून देणे बाकी आहेत आपल्याला 2 महिन्याचे. जर देणे बाकी असतील तर त्याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो. तर याचं कॅल्क्युलेशन पाहूयात आपण. वर्किंग नोटमध्ये आउटस्टँडिंग रेंट 10,000 डिवाइड बाय 10, त्याने काय होईल, 1 महिन्याचं आपल्याला रेंट मिळेल. आउटस्टँडिंग किती येणार आहे ते 1,000. मात्र आपलं आउटस्टँडिंग रेंट आहे 2 महिन्याचं. आउटस्टँडिंग रेंट फॉर 2 months 1,000 गुणिले 2 बरोबर 2,000. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 महिन्याचं आउटस्टँडिंग रेंट किती मिळणार आहे 2,000. आता याचे इफेक्ट कुठे जातात बघा. पहिला इफेक्ट याचा ॲड इन रेंट ॲज आउटस्टँडिंग रेंट आणि दुसरा इफेक्ट याचा शो ऑन लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग रेंट. तर हे 2,000 आपण सुरुवातीला रेंटमध्ये ॲड करणार आहोत आणि नंतर लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत. तर पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड आउटस्टँडिंग रेंट फॉर 2 months 2,000, आउटरला येतील 12,000. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग रेंट फॉर 2 months 2,000. तर अशा रीतीने आपली एक हिडन ॲडजस्टमेंट होती ती सोडवून झालेली आहे. आता ट्रायल बॅलन्समधील हिडन ॲडजस्टमेंट सोडून झाल्यानंतर त्याखाली ज्या ॲडजस्टमेंट येतात त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 5 ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत. या 5 ॲडजस्टमेंटचे इफेक्ट टेबलमध्ये दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आली आपल्याला क्लोजिंग स्टॉक 3,60,000. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट जातात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जातो ॲसेट साईडला. पहिला इफेक्ट देऊयात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 3,60,000. दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 3,60,000. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट झाल्यानंतर पुढे आलेत आउटस्टँडिंग वेजेस 3,000 आणि सॅलरी 2,000. तर 2 एक्सपेन्सेस आपले आउटस्टँडिंग आहेत. आता बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सचे इफेक्ट कुठे जातात, तर ॲड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आणि शो ऑन लायबिलिटी साईड. संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचे आणि पुन्हा ते लायबिलिटी साईडला दाखवायचे. तर आपल्याला
सुरुवातीला हे आउटस्टँडिंग वेजेसमध्ये ॲड करावे लागतील आणि सॅलरीमध्ये देखील ॲड करावे लागतील आणि त्यांचे इफेक्ट पुन्हा लायबिलिटी साईडला द्यावे लागणार आहेत. सुरुवातीला आपण वेजेसचे इफेक्ट पाहूयात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड आउटस्टँडिंग वेजेस 3000, आउटरला येतील 13000. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग वेजेस 3000. नंतर आलेले सॅलरी आउटस्टँडिंग आलेली आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 2000, आउटरला येतील 52000. याही आउटस्टँडिंग सॅलरीचा इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. तर आउटस्टँडिंग सॅलरी 2000. तर अशा रीतीने दोन्ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे इफेक्ट देऊन झालेले आहेत. तिसरी ॲडजस्टमेंट आली आहे डेप्रिसिएट मोटर व्हेकल ॲट द रेट 5% पर ॲनम. आता डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट कुठे जातात बघा. लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट, म्हणजे आपल्याला मोटर व्हेकलमधून ते डेप्रिसिएशन लेस करायचे आहेत आणि पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहेत. आता आपण मोटर व्हेकल ही ॲसेट साईडला पोस्ट केली होती, त्यामुळे मोटर व्हेकलवरती 5% आपण काय करणार आहोत, डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. 3,70,000वरती 5% कॅल्क्युलेट केल्यावरती आपल्याला 18,500 डेप्रिसिएशन मिळणार आहे. हे 18,500 3,70,000मधून लेस केल्यावरती आउटरला येतील 3,51,500. या डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन व्हेकल 18,500. तर अशा रीतीने डेप्रिसिएशनचे देखील दोन्ही इफेक्ट देऊन झालेले आहेत. पुढे आली चौथी ॲडजस्टमेंट राईट ऑफ बॅड डेब्ट्स 5,000. आता या चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दोन ॲडजस्टमेंट करायचे आहेत, एक बॅड डेब्ट्सची आणि एक RDDची. सुरुवातीला आपण बॅड डेब्ट्सची ॲडजस्टमेंट बघूयात. आता बॅड डेब्ट्सचे दोन इफेक्ट कुठे जातात बघा. डेटर्समधून लेस आणि पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचे आहेत. आता बॅड डेब्ट्स हे डेटर्समधून लेस करायचे आहेत, म्हणजे ॲसेट साईडला ते आपल्याला डेटर्समधून लेस करावे लागतील. लेस बॅड डेब्ट्स न्यू 5,000. आता या डेटसोबत अजून एक ॲडजस्टमेंट आहे RDDची, त्यामुळे यांची वजाबाकी आपल्याला इनर कॉलममध्येच लिहावी लागणार आहे. 4,45,000 ही वजाबाकी इनर कॉलममध्ये लिहायची. आता या बॅड डेब्ट्सचा सेकंड इफेक्ट देऊयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स न्यू 5,000. तर अशा रीतीने बॅड डेब्ट्सचे इफेक्ट देऊन झालेले आहेत. नंतर चौथ्या ॲडजस्टमेंटमध्येच 5% आपल्याला काय काढायचे, RDD काढायचे आहे. आता त्या RDDचे इफेक्ट कुठे जातात बघा. लेस फ्रॉम डेटर्स शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. RDDचे देखील बॅड डेब्ट्ससारखे सेम इफेक्ट जातात. तर सुरुवातीला आपण डेटर्समधून लेस करूयात. आता डेटर्स आपल्याकडे 4,25,000 आहेत, त्यावरती आपल्याला 5% कॅल्क्युलेट करावं लागणार आहेत. तर लेस RDD न्यू ॲट द रेट 5%. 4,45,000वरती 5% कॅल्क्युलेट केल्यावरती 22,250 येणार आहेत आणि 4,45,000मधून 22,250 लेस केल्यावरती आउटरला येतील 4,22,750. आता RDDचा सेकंड इफेक्ट देऊयात आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD न्यू 22,250. तर अशा रीतीने आपली चौथी ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेली आहे. नंतर पाचवी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. केन विड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. तर केनने काय केलेले आहेत, 6,000 त्याच्या पर्सनल यूजसाठी ड्रॉईंग केलेलं आहे. आता याचे इफेक्ट काय जातात बघा. गुड्स टेकन किंवा विड्रॉ बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. जर पार्टनर्सने खाजगी वापरासाठी गुड्स घेतले असतील तर त्याचे इफेक्ट काय जातात. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं, बाय गुड्स विड्रॉ बाय पार्टनर्स. आणि सेकंड इफेक्ट द्यायचा आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉईंग म्हणून दाखवायचे आहेत. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट देऊयात. बाय गुड्स टेकन किंवा बाय गुड्स विड्रॉन बाय केन 6,000. आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉईंग कंसामध्ये गुड्स आणि फक्त केनच्या कॉलममध्ये 6,000. सुरुवातीला ड्रॉईंग आले होते ते ट्रायल बॅलन्समधील आहेत 20,000 आणि 15,000. आणि हे नवीन ड्रॉईंग आहेत पण मात्र ते गुड्सचे आहेत, त्यामुळे फक्त आपण ते केनच्या कॉलममध्ये लिहिलेत 6,000. तर अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट सोडवून झालेल्या आहेत. सर्व ॲडजस्टमेंट सोडवून झाल्यानंतर आपल्याला
सर्व अकाउंट्स काय करायचे आहेत, क्लोज करायचे आहेत. आता पहिलं अकाउंट क्लोज करायचं आहे ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घ्या. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल येणार आहे 12,01,000 आणि डेबिटची टोटल येणार आहे 11,85,500. यांची वजाबाकी केल्यावरती आपल्याला बॅलन्स मिळणार आहे 15,500. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस डेबिटची टोटल कमी असते त्यावेळेस त्या ठिकाणी आपला ग्रॉस प्रॉफिट असतो. म्हणून हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला डेबिट साईडला लिहावा लागणार आहे. टू ग्रॉस प्रॉफिट 15,500. ग्रॉस प्रॉफिट लिहिल्यानंतर दोन्ही साईडची टोटल लिहायची. जी मोठी टोटल आहे तीच दोन्ही बाजूला लिहूयात, 12,01,000 12,01,000. तर अशा रीतीने ट्रेडिंग अकाउंट आपलं काय होईल, क्लोज होईल. आता हा ग्रॉस प्रॉफिट आलेला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 15,500. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करून झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचे. आता या ठिकाणी नीट ऑब्झर्वेशन केल्यावरती तुमच्या लक्षात हे येईल की क्रेडिट साईडला खूप कमी टोटल येणार आहे. कारण 15,000, 900 आणि 3,000 म्हणजे जवळपास 20,000च्या आसपास किंवा 19,000च्या आसपास ही टोटल येईल. मात्र जर डेबिट साईडला तुम्ही चेक केलं तर एकच अमाऊंट 1,00,000ची आहे कॉन्ट्रीब्युशनची. याचा अर्थ डेबिटची टोटल आपली सुरुवातीला जास्त येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण डेबिटची टोटल घेतो आहे या ठिकाणी. तर डेबिटची टोटल येणार आहे 2,33,900 आणि क्रेडिटची टोटल येणार आहे 20,150. ठीक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डेबिटची टोटल जास्त देण्यात आलेली आहे. आता त्या दोन्हीची वजाबाकी करून आपल्याला मिळणार आहेत 2,13,750. हा आपला नेट लॉस आहे. आता नेट लॉस का, तर ज्यावेळेस डेबिटची टोटल जास्त असते त्यावेळेस आपला लॉस असतो आणि ज्यावेळेस क्रेडिटची टोटल जास्त असते त्यावेळेस आपला प्रॉफिट असतो. या प्रॉब्लेममध्ये डेबिटची टोटल जास्त आल्यामुळे तो आपला नेट लॉस असणार आहे. आता हा नेट लॉससुद्धा आपल्याला पार्टनर्समध्ये वाटावा लागतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे रेशो. ट्रायल बॅलन्सच्या वरती आपल्याला 6:4 असा रेशो देण्यात आलेला आहे. या रेशोमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आलेला नेट लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर नेट लॉस वाटणे इन रेशो 6:4. आता याचं आपण रूपांतर अपूर्णांकामध्ये करून घेऊयात. 6 आणि 4 यांची बेरीज येणार आहे 10, त्यामुळे छेदस्थानी येतील 10 म्हणून 6/10 आणि 4/10 असा तो अपूर्णांकातील रेशो तयार होईल. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, 6 आणि 4 किंवा याला 2ने भाग जातो, त्यामुळे हा रेशो 3:2 सुद्धा होऊ शकतो आणि तुम्ही हा रेशो 3:2 घेऊन सुद्धा वाटू शकता. मात्र जास्त कन्फ्युजन नको म्हणून मी आहे तोच रेशो या ठिकाणी मी काय केलं आहे, यूज केलेला आहे. हा जरी रेशो तुम्ही आहे असा वापरला तरी देखील उत्तर तेच येणार आहे. आता सुरुवातीला आपण नेनेला नेट लॉस वाटूयात. 2,13,750 मधून 6/10 एवढा त्याचा रेशो असल्यामुळे त्याला वाटून जातील 1,28,250 एवढा लॉस त्याला वाटून जाणार आहे. आणि कानेला लॉस किती वाटून जाणार आहे बघा, 2,13,750 मधील 4/10 हे वाटल्यानंतर त्याला जातील 85,500. आता नेट लॉस असल्या कारणाने हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला वाटायचा आहे. म्हणून बाय नेट लॉस कॅरीड डाऊन नेने 1,28,250 आणि काने 85,500. आउटरला येतील 2,13,750. दोन्ही साईडची टोटल घेऊयात. दोन्ही साईडची टोटल येणार आहेत 2,33,900 2,33,900. लक्षात ठेवा, टोटल घेताना जी मोठी टोटल असणार आहे तीच आपण दोन्ही साईडला लिहितो आहे. या ठिकाणी डेबिटची टोटल जास्त आहे 2,33,900, तीच आपण दोन्ही साईडला टोटल म्हणून लिहिलेली आहे. आता आलेला नेट लॉस आपल्याला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो. आता हा लॉस कॅपिटल अकाउंटच्या विरुद्ध साईडला जाणार आहे. आता हा क्रेडिट साईडचा नेट लॉस कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे. त्यामुळे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट लॉस 1,28,250 आणि 85,500. तर नेट लॉस ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. सुरुवातीला आपण नेनेचं अकाउंट क्लोज करूयात. आता नेनेच्या क्रेडिट टोटलला 15 लाख आहेत आणि डेबिटला 1,28,000. म्हणजे थोडक्यात डेबिट टोटल कमी आहे, क्रेडिट टोटल जास्त आहे. त्यामुळे क्रेडिटची टोटल येणार आहे
आणि डेबिटची टोटल किती येणार आहे 1,48,250. त्यांची वजाबाकी करून आपल्याला बॅलन्स मिळणार आहे 13,51,750. ओके. आता आलेला बॅलन्स हा आपण नेहमी ज्या साईडची टोटल कमी आहे त्या बाजूला लिहिणार आहे. आता डेबिट साईडला टोटल कमी आहे त्यामुळे तो बॅलन्स आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून 13,51,750 हा डेबिट साईडला लिहिणार आहोत. आता दोन्ही साईडची टोटल करूयात 15,00,000 जी मोठी टोटल आहे तीच दोन्ही साईडला मांडायची. नंतर कानेस अकाउंट क्लोज करूयात. क्रेडिट टोटल येणार आहे त्याची 10,00,000. क्रेडिट टोटल 10,00,000. डेबिटची टोटल पाहूयात किती येते. तर डेबिट टोटल आहे 1,06,500. त्यांची वजाबाकी करून बॅलन्स मिळणार आहे आपल्याला 8,93,500. याचीही डेबिट टोटल कमी असल्यामुळे आपण याचा बॅलन्स हा डेबिट साईडलाच लिहितो आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊनमध्ये. बॅलन्स लिहून झाल्यानंतर दोन्ही साईडची टोटल घ्या 10,00,000. जी मोठी टोटल आहे ती आपण दोन्ही बाजूला मांडलेली आहे. आता आलेला बॅलन्स आपल्याला लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचं आहे. पण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल नेने 13,51,750 आणि काने 8,93,500. तर अशा रीतीने आपलं कॅपिटलचे बॅलन्सेस लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून झालेले आहेत. कॅपिटल ट्रान्सफर करून झाल्यानंतर दोन्ही साईडच्या टोटल घ्यायच्या आहेत. ॲसेटची टोटल घेऊयात. ॲसेटची टोटल येणार आहे 30,24,250 आणि लायबिलिटीची टोटल देखील 30,24,250 येणार आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.